विक्रमी निर्यातीपासून 10 लाख टनांच्या शुल्कमुक्त आयातीपर्यंत ऊस उत्पादकांच्या पदरात नेमकं काय पडलं? कधी काळी जगाच्या साखर बाजारात भारताचा दबदबा होता. 2021-22च्या साखर हंगामात भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार बनला. तब्बल 110 लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली. देशाला सुमारे 40,000 कोटी रुपयांचं परकीय चलन देखील मिळालं. तो भारतीय साखर उद्योगाचा विक्रमी हंगाम होता. पण अवघ्या 4 ते 5 वर्षात चक्र असे उलटे फिरले की आज त्याचा भारताला 10 लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात करण्याची वेळ आली आहे. आणि नुसती आयात नाही तर ही साखर शुल्कमुक्त आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 10 लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. वाढलेल्या देशांतर्गत किमती नियंत्रणात आणणं आणि सणासुदीच्या काळातील पुरवठा सुनिश्चित करणं हा त्यामागचा सरकारी युक्तिवाद आहे. पण आता प्रश्न असा की ग्राहकाला स्वस्त साखर देण्याच्या प्रयत्नात ऊस उत्पादक शेतकरी आणि देशी साखर उद्योगाची किंमत मोजली जाणार आहे का? कारण हे चित्र एका दिवसात तयार झालेलंच नाही. फेब्रुवारी 2026 मध्ये सरकारने अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी देताना देशात अतिरिक्त साखर उपलब्ध असल्याचं म्हटलं होतं. पुढे मे महिन्यामध्ये देशांतर्गत उपलब्धतेची चिंता वाढली आणि साखर निर्यातीवर निर्बंध आले. जुलैमध्ये साखरेच्या साठ्यावर मर्यादा आणण्यात आली आणि आता ऑगस्ट मध्ये थेट 10 लाख टन शुल्कमुक्त आयातीचा दरवाजा उघडण्यात आला. म्हणजे काही महिन्यांतच धोरणांची दिशा निर्यातीतून बंदीकडे आणि बंदीतून आयातीकडे. या सगळ्यात आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा कोण समजून घेणार? आज परदेशी साखर शुल्कमुक्तपणे भारतीय बाजारात आली आणि त्यामुळे देशांतर्गत साखरेच्या दरांवर दबाव निर्माण झाला तर साखर कारखान्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि कारखान्यांची आर्थिक गणिते बिघडली की त्याची जळ शेवटी कुणाला बसते? अर्थातच आपल्या ऊस उत्पादकाला. कारण शेतकऱ्याच्या अर्थकारणाची नाळ साखरेच्या दराशी, कारखान्यांच्या रोख प्रवाहाशी आणि ऊसाच्या वेळेवर मिळणाऱ्या पैशाशी जोडलेले आहे. एकीकडे ऊस लागवडीचा खर्च वाढतोय, मजुरी महागली, खते महागली, औषधे महागली, तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही वाढला आणि दुसरीकडे बाजारातील साखरेचा दर नियंत्रित करण्यासाठी परदेशी साखरेला शुल्कमुक्त प्रवेश दिला जातोय. मग या संपूर्ण गणितात ऊस उत्पादकाच्या घामाची किंमत ठरवणार तरी कोण? ग्राहकाला दिलासा मिळालाच हवा. महागाईवर नियंत्रण आवश्यक आहे, पण त्यासाठी शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या बाजारभावावरच घाव घालणे हा एकमेव मार्ग असू शकत नाही. आज गरज आहे ती ग्राहक, साखर उद्योग आणि ऊस उत्पादक या तिघांचे हित सांभाळणाऱ्या दीर्घकालीन आणि स्थिर साखर धोरणाची. कारण धोरण आज निर्यातीचे, उद्या बंदीचे आणि परवा आयातीचे असेल तर शेतकऱ्याने पुढच्या हंगामाचे नियोजन तरी कोणत्या आशेवर करायचे? सरकार दरबारी हे लक्षात असले पाहिजे की साखर फक्त चवीची वस्तू नाही, त्यामागे शेतकऱ्यांची 15 ते 18 महिन्यांची मेहनत आहे. त्याचं पाणी आहे, त्याचा पैसा आहे, त्याचं कर्ज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या कुटुंबाच्या उद्याची आशा आहे. एकेकाळी विक्रमी साखर निर्यात करून जगाच्या बाजारात आपला ठसा उमटवणाऱ्या देशात आज शुल्कमुक्त साखर आयात करावी लागत असेल तर केवळ साखर किती आयात केली हा प्रश्न पुरेसा नाही. खरा प्रश्न हा आहे की आपल्या साखर धोरणाची दिशा नेमकी कुठे चुकली आणि या बदलत्या धोरणांच्या प्रत्येक फटक्यानंतर वाटाण्याच्या अक्षता फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्याच्याच हाती का पडतात? जर तुम्ही देखील ऊस उत्पादक शेतकरी असाल तर या विषयावर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच व्यक्त व्हा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सोबतच अशाच नवनवीन आणि पिकांविषयी माहिती पाहण्यासाठी पालवी ॲग्रिको YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.